बीडच्या आष्टीमधल्या एका युवक शेतकऱ्यानं तब्बल 33 एकर शेतीवर कांदा लागवड केली। मात्र या कांदा लागवडीसाठी या शेतकऱ्याला 30 लाख रुपयांचा खर्च आला। यावेळी शेतकऱ्यानं कांदा लागवड रोप काढणी करण्यासाठी 100 महिला मजुरांना शेतात कामासाठी ठेवल्यानं महिलांना रोजगार उपलब्ध झाला। पंकज पठाडे, राहणार आष्टी, तालुका आष्टी। शिराळ रोडला माझी 35 एकर जमीन आहे। त्यातली 7 एकर मी जून महिन्यात रोप टाकलं होतं, पंचगंगा आणि एलोरा। तर 18 एकर कांदा लावून झाला आहे। आता अजून 16 एकर लावायचं नियोजन चालू आहे। याच्या आधी मागच्या पावसाळ्यात 2 एकर कांदा लावला होता, त्याच्यानंतर उन्हाळ्यात 4 एकर लावला आणि आता उन्हाळ्यामध्ये सगळे शेत तयार करून 33 एकर सगळे रान लेवल करून हे करून 33 एकर कांद्याचं कंप्लीट होईल या आठवड्यात लावून। 280 पुढे टाकले होते मी, अर्धा किलोचे। त्यासाठी 3 लाख रुपये खर्च आला। तर आणि खुरपणीला 70-80 बाया खुरपायला होता। असं मिळून 5 लाखापर्यंत सगळा खर्च झाला रोपाचा। आणि लागवडीला 13,000 रुपये एकरने लागवडी खर्च। 80-90 बाया आत्ता रानात आहेत मजूर। उन्हाळी कांद्याचं उत्पन्न अपेक्षित यावर्षी झालं नाही। त्यात 20% घट होती आणि त्याच्यानंतर 15% माल सडलेला आहे लोकांचा चाळीतला। तर चाळीतला माल 1-2 महिने आणखी ऑक्टोबरपर्यंत चाळीतला कांदा प्रोव्हाइड होईल मार्केटमध्ये। त्यानंतर कांदा 1 महिनाभर पूर्णपणे शॉर्टेज होणार आहे कांद्याचं आणि माझा कांदा ऑक्टोबर 15पर्यंत निघायला चालू होईल। ते सगळं विचार करून मी कांद्याचं रोप जून महिन्यातच टाकलं होतं। निघेपर्यंत 33 लाख रुपये खर्च येईल। आत्तापर्यंत 15 लाख रुपये खर्च केलेला आहे व इतर दुसरा खर्च पण पाईपलाईन रोटीवरनं पाईपलाईन आणल्यात 2, त्याला 31 लाख रुपये खर्च झालेला आहे। असं मिळून खर्च 50 लाखाच्या घरात गेलेला आहे। 30 एकरामध्ये कमीत कमी एक 80 लाख 90 लाख रुपये उत्पन्न मिळून जाईल। जीवनावश्यक गोष्टीमध्ये कांदा येत नाही, त्यामुळे कांद्यावर निर्यात बंदी घातली नाही पाहिजे केंद्राने। नाही, आता मी जो लावला आहे त्याला मला फक्त कांदा आता लावून झाला आहे। तर हा कांदा 2-2.5 महिन्यानंतर काढणीला येईल। तो काढणीपर्यंत मला व्यवस्थित सांभाळायचा आहे आणि काढणी झाल्यावर मला 100% यातनं उत्पन्न मिळणार आहे, मला खात्री आहे। व्यवस्थित नियोजन केल्यानंतर प्रत्येकाला हे शक्य आहे, असं काही नाही। नीता सोमीनाथ पठाडे। तर 10 दिवसापासून लागवड चालू आहे। तर महिलांचा पगार आठवड्याला जवळजवळ 70-80 हजार रुपये चालू आहे। म्हणजे लागवडीचे ते उक्ते दिलेले आहेत ना, ते धरून हे महिलांचे धरून सगळे चालू आहे त्यांचा पगार। दर शनिवारी रविवारी करतो आम्ही। आता 18 एकर झाली लागवड, अजून बाकीची राहिलेली, तर ती होईन 1-8-10 दिवसात पूर्ण सगळं। तर महिला जवळजवळ 100 महिला आहेतच, नाही म्हणलं तरी 70-80-90 महिला आहे। कोणी घरी राहतं, काही अडचण असन काय असन तर येतातच। आता ते नशिबाचे योग राहिले भावाचं आणि त्याचं काय आता त्याचं पण आहे बाबा, आता घेतली रिक्स मुलांनी। त्याचं होतं स्वप्न बाबा आपण काहीतरी करू बाबा शेतात, तर त्यांनी ते केलं आहे। ते शेतीत पण केलं तर पैसा आहे असं त्याचं म्हणणं आहे बाबा। पाणी आहे, सगळं आहे भरपूर, मग शेतीत पण केलं तर होतच ना पैसा। नोकरीचं तरी काय, महिन्याला पगार घ्यायचा, त्यापेक्षा आपलं स्वतःचं केलेलं चांगलं आहे ना। लोकांचं काम करण्यापेक्षा आपलं शेतीतच केलं तर आपले मजूर रोज 100-200 रोज मजूर भागतात, तर त्यांचं बी समज चालतंयच ना। हे असं आहे बाबा, त्याच्यामुळं शेतीच करायची असं बोलला तो आपल्याला। चांगलं आहे म्हणजे हेच। आपल्या शेतात बी मजूर बी एवढे लोकांचं काम करण्यापेक्षा मजूरच आपल्या काम केलेलं ते आवडतं त्याला, असं आहे त्याचं।